इंडियन पॉलिटी आर्टिकल्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण MPSC एक्झाम 2024साठी क्वेश्चन पेपरची प्रॅक्टिस करणार आहे. तरी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आजचा पहिला प्रश्न आहे, नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल हँड असोसिएशन ही कामगार संघटना स्थापन करीत असताना त्यांना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचे सहकार्य मिळाले होते? या प्रश्नाचं उत्तर आहे रघु भिकाजी, गेनू बाबाजी, नारायण सुरकाजी, विठ्ठलराव कोरगावकर, कृष्णाजी अर्जुन केळुस्कर, रामचंद्र शिंदे, नारायण पवार. या क्वेश्चनशी रिलेटेड काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. नारायण मेघाजी लोखंडे यांचा जन्म 1848मध्ये ठाणे जिल्ह्यात झाला होता. ते पुणे जिल्ह्यातील कन्नेरसर येथील मूळचे रहिवासी होते. त्यांनी 1884 रोजी बॉम्बे मिल हँड असोसिएशन ही देशातील पहिली कामगार संघटना स्थापन केली. 23 डिसेंबर 1884 रोजी पहिली ऐतिहासिक सभा मुंबई परळ येथे घेतली होती. या सभेचे अध्यक्ष नारायण मेघाजी लोखंडे होते. या सभेला जवळपास 4000 कामगार उपस्थित होते. त्यात फॅक्टरी कमिशनचे अध्यक्ष WB मुलक यांना कामगाराच्या मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. 24 एप्रिल 1890 रोजी महालक्ष्मी रेस कोर्स मैदानावर सभा घेण्यात आली. तेथे जवळपास 10,000 कामगार उपस्थित होते. या सभेत कामगारांनी रविवारच्या सुट्टीची मागणी केली होती आणि 10 जून 1890 रोजी रविवारच्या सुट्टीची मागणी मान्य केली. त्यांना भारतातील ट्रेड युनियन चळवळीचे जनक असे म्हटले जाते. कृष्णराव भालेकर आणि नारायण मेघाजी लोखंडे यांनी शेतकरी आणि कामगारांना संघटित करण्याचा प्रयत्न केला होता. नारायण मेघाजी लोखंडे यांनी हिंदू मुस्लिम दंग्याच्या वेळी केलेल्या कार्यामुळे त्यांना राव बहादूर व जस्टिस ऑफ पीस या पदवीने सन्मानित करण्यात आले. नारायण मेघाजी लोखंडे यांचे निधन प्लेगच्या आजाराने 1897मध्ये झाले होते. पुढचा प्रश्न आहे, इसवी सन 1857च्या उठावात शिंदे व निजाम यांनी भाग घेतला असता तर उठाव यशस्वी झाला असता असे हा गव्हर्नर जनरल म्हणाला. या क्वेश्चनचं उत्तर आहे ऑप्शन 4 लॉर्ड कॅनिंग. या क्वेश्चनशी रिलेटेड काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. लॉर्ड कॅनिंग यांचा जन्म 14 डिसेंबर 1812मध्ये लंडन येथे झाला. लॉर्ड कॅनिंगचा कार्यकाल 28 फेब्रुवारी 1856 ते 1 नोव्हेंबर 1858 होता. या कार्यकाळात ते भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल होते. 26 जुलै 1856मध्ये त्यांनी विधवा पुनर्विवाह कायदा लागू केला होता. विधवा पुनर्विवाह कायद्याचा मसुदा लॉर्ड डलहौसी यांच्या कार्यकाळात लिहिण्यात आला होता. 7 डिसेंबर 1856मध्ये पहिला विधवा पुनर्विवाह ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या देखरेखीत कोलकाता येथे झाला होता. 1857मध्ये कोलकाता, चेन्नई, मुंबई येथे विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. 1857मध्ये महालेखा परीक्षक या पदाची निर्मिती करण्यात आली. 1857चा उठाव लॉर्ड कॅनिंग या गव्हर्नर जनरलच्या कार्यकाळात झाला होता. भारत सरकार अधिनियम 1858. लॉर्ड कॅनिंग यांच्या कार्यकाळातच भारत सरकार अधिनियम 1858 पारित करण्यात आला. त्यामध्ये ईस्ट इंडिया कंपनीचे भारतातील अधिकार काढून टाकण्यात आले आणि भारतावर शासन करण्याचे अधिकार ब्रिटिश संसदेला देण्यात आले. मुघल बादशाह हे पद समाप्त करण्यात आले. भारताचा कारभार पाहण्यासाठी भारतमंत्री हे नवीन पद निर्माण करण्यात आले व त्याला मदत करण्यासाठी इंडिया काउन्सिलची स्थापना करण्यात आली. भारतमंत्री ब्रिटिश मंत्रिमंडळाचा सदस्य असेल. पहिला भारतमंत्री लॉर्ड स्टॅनले होते. 1858च्या कायद्यानुसार बोर्ड ऑफ कंट्रोल आणि कोर्ट ऑफ डायरेक्टर्स हे बरखास्त करण्यात आले. गव्हर्नर जनरलला आता व्हॉइसरॉयचा दर्जा देण्यात आला आणि पहिला व्हॉइसरॉय हा लॉर्ड कॅनिंग होता. 1857च्या बंडखोरी दरम्यान लॉर्ड कॅनिंग हे भारताचे गव्हर्नर जनरल होते. 1858मध्ये लॉर्ड कॅनिंग हे भारताचे पहिले व्हॉइसरॉय बनले. त्याला विस्काउंट कॅनिंग म्हणून देखील ओळखले जाते. 24 जानेवारी 1857मध्ये कलकत्ता विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. 5 सप्टेंबर 1857मध्ये मद्रास विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. 18 जुलै 1857मध्ये बॉम्बे विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. या तिन्ही विद्यापीठाची स्थापना हे लॉर्ड कॅनिंगच्या कार्यकाळातच करण्यात आली होती. त्यांच्या कारकिर्दीत दत्तक विधान नामंजूर तत्त्व मागे घेण्यात आले. त्याला क्लेमेन्सी कॅनिंग असेही म्हणतात. त्यांनी पोर्टफोलिओ सिस्टीम देखील सुरू केली. लॉर्ड कॅनिंग यांचा मृत्यू 17 ऑगस्ट 1862मध्ये लंडन येथे झाला. पुढचा प्रश्न आहे,
प्रार्थना समाजाबाबत पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? पहिलं विधान आहे दादोबा तरखडकर, डॉक्टर आत्माराम पांडुरंग, वामन आबाजी मोडक, भाऊ महाजन इत्यादींनी 31 मार्च 1867 रोजी मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली. हे विधान बरोबर आहे. पुढचं विधान आहे प्रार्थना समाजामार्फत सुबोध पत्रिका सुरू करण्यात आले. हे विधानसुद्धा बरोबर आहे. पुढचं विधान आहे प्रार्थना समाजाच्या माध्यमातून नाम जोशी यांनी मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केली. हे विधानसुद्धा बरोबर आहे. पुढचं विधान आहे प्रार्थना समाजाने मुंबई, सोलापूर, कोल्हापूर येथे महाविद्यालयाची स्थापना केली. हे विधान चुकीचं आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे अ, ब आणि क. या क्वेश्चनशी रिलेटेड काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. प्रार्थना समाजाची स्थापना मुंबई येथे 31 मार्च 1867 मध्ये केली होती. प्रार्थना समाज स्थापन करण्यासाठी केशवचंद्र सेन यांच्याकडून प्रेरणा मिळाली. प्रार्थना समाजाचे इतर सदस्य होते वामन आबाजी मोडक, न्यायमूर्ती चंद्रावरकर भंडारकर. प्रार्थना समाजाचे मुखपत्र सुबोध पत्रिका होते. प्रार्थना समाजाचे ऑफिस मुंबई येथील गिरगाव या भागामध्ये होते. प्रार्थना समाजाचे तत्व परमेश्वर एक आहे, तो सर्व विश्वाचा निर्माता आहे. परमेश्वर अवतार घेत नाही, पण परमेश्वराने कोणते धर्मग्रंथ लिहिले नाहीत हे आहेत. प्रार्थना समाजाचे कार्य प्रार्थना समाजाच्या माध्यमातून नाम जोशी यांनी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केली. तसेच पंढरपूर येथे अनाथाश्रम आणि मजुरांसाठी मुंबईत रात्रशाळा सुरू केली. गोपाळ कृष्ण गोखले यांनी पुणे येथे भारत सेवक समाजाची स्थापना केली. प्रार्थना समाजाने ब्रिटिश सत्तेचे समर्थन केले होते. दादोबा पांडुरंग यांनी परमहंस सभेची स्थापना 1848 मध्ये केली. धर्मविवेचन व परमहंसिक ब्रह्मधर्म ही परमहंस सभेचे विचार सांगणारी 2 पुस्तके दादोबा पांडुरंग यांनी लिहिले होते. परमहंस सभेचे पहिले व शेवटचे अध्यक्ष राम बाळकृष्ण हेच होते. दादोबा पांडुरंग यांनी सुरत येथे 1844 मध्ये दुर्गाराम मंचराम मेहता यांच्या सहाय्याने स्थापन केलेली मानव धर्म सभा व परमहंस सभा यांची तत्त्वे व उद्देश एकच होते. न्यायमूर्ती रानडे यांनी युरोपमधील मार्टिन लुथरची धर्मसुधारणा व भागवत धर्म यामधील साम्य विशद केले. प्रार्थना समाजाचा कोणताही एकमेव संस्थापक नाही. पुढचा प्रश्न आहे हिंदू महासभेच्या संदर्भातील पुढीलपैकी कोणतेही विधान बरोबर आहे? पहिलं विधान आहे 9 एप्रिल 1915 रोजी हरिद्वार येथे कासिम बाजारचे महाराज सर महेंद्रचंद नंदी यांनी हिंदू महासभेची स्थापना केल्याचे घोषित केले. हे विधान बरोबर आहे. पुढचं विधान आहे हिंदू महासभेचे अध्यक्ष बासी मुंजे होते. हे विधान बरोबर आहे. पुढचं विधान आहे डॉक्टर मुंजे, डॉक्टर हेडगेवार, डॉक्टर परांजपे यांनी नागपूरला 11 नोव्हेंबर 1923 रोजी हिंदू महासभेची शाखा सुरू केली. हे विधानसुद्धा बरोबर आहे. पुढचं विधान आहे 28, 29, 30 डिसेंबर 1938 मध्ये हिंदू महासभेचे भव्य अधिवेशन पुणे येथे पार पाडले. हे विधान चुकीचं आहे. या क्वेश्चनचं राईट आन्सर आहे अ, ब आणि क. पुढचा प्रश्न आहे इसवी सन 1857च्या उठावाच्या वेळी इंग्रजांच्या कोणत्या कर्तबगार सेनानींनी महत्त्वाची भूमिका बजावली होती? या प्रश्नाचं उत्तर आहे नील हॅवलॉक, ऑट्रम, लॉरेन्स बंधू, कॅम्पबेल, सर ह्यू रोज. या प्रश्नाचं उत्तर आहे अ, ब, क. या प्रश्नाशी रिलेटेड काही महत्त्वाचे मुद्दे. दिल्ली येथील उठावाचे नेतृत्व जनरल बख्त खान यांनी केले आणि या उठावाचा बिमोड जॉन निकोल्सन आणि जनरल हडसन यांनी केला. कानपूर येथील उठावाचे नेतृत्व नानासाहेब पेशवे यांनी केले. या उठावाचा बिमोड व्हीलर आणि कॉलिन कॅम्पबेल यांनी केला. लखनौ येथील उठावाचे नेतृत्व बेगम हजरत महल यांनी केले. या उठावाचा बिमोड हॅवलॉक, नील आणि ऑट्रम यांनी केला. बरेली येथील उठावाचे नेतृत्व खान बहादूर खान यांनी केले. या उठावाचा बिमोड विन्सेंट ऑथर्ड, कॉलिन कॅम्पबेल यांनी केला. बिहार येथील उठावाचे नेतृत्व कुंवर सिंह यांनी केले. या उठावाचा बिमोड विलियम टेलर यांनी केला. फैजाबाद येथील उठावाचे नेतृत्व मौलवी अहमदुल्ला यांनी केले. या उठावाचा बिमोड जनरल रेनॉल्ड यांनी केला. ग्वाल्हेर येथील उठावाचा नेतृत्व तात्या टोपे यांनी केले. या उठावाचा बिमोड ह्यू रोज यांनी केला. झाशी येथील उठावाचे नेतृत्व राणी लक्ष्मीबाई यांनी केले. या उठावाचा बिमोड ह्यू रोज यांनी केला. पुढचा प्रश्न आहे इसवी सन 1875 मधील शेतकऱ्यांची उठाव कोणत्या भागामध्ये झाले होते? उत्तर आहे भिमडी, शिरूर, पारनेर, नगर, इंदापूर, हवेली, बागलाण, सातारा, श्रीगोंदा, कर्जत, सोलापूर, रत्नागिरी. या प्रश्नाचं राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर अ, ब आणि ड.
या क्वेश्चनशी रिलेटेड काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. डेक्कन रॉयट्स कमिशन. डेक्कन रॉयट्स कमिशनमध्ये CW कॉर्पोरेटर, JB रिची, सर ऑकलँड कॉलव्हिल इत्यादी सदस्य होते. या कमिशनने उठावाबरोबर येथील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती, कर्जबाजारीपणा, नैसर्गिक परिस्थिती, शेतकऱ्यांची पैसा खर्च करण्याची पद्धती व नवीन जमाबंदी आदींचा अभ्यास करून एक अहवाल सरकारला सादर केला. या अहवालावर मुंबई सरकारच्या दरबारात चर्चा झाली व दक्षिणेतील शेतकऱ्यांना दिलासा देणारा द डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट 1879 मंजूर करण्यात आला. हा कायदा तत्कालीन मुंबई इलाख्याचे गव्हर्नर सर रिचर्ड टेम्पल यांनी मंजूर केले. गव्हर्नर सर रिचर्ड टेम्पल यांचा कार्यकाळ 1826 ते 1902 पर्यंत होता. पुढचा प्रश्न आहे, क्रांतिकारी सेनापती बापट यांनी खालीलपैकी कोणत्या चळवळीमध्ये भाग घेतला होता? ऑप्शन आहे, पहिलं ऑप्शन आहे गोवा मुक्ती संग्राम, दुसरं ऑप्शन आहे हैदराबाद मुक्ती संग्राम, पुढचं ऑप्शन आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळ, पुढचं ऑप्शन आहे महाराष्ट्र मैसूर सीमा आंदोलन. तर क्रांतिकारी सेनापती बापट यांनी गोवा मुक्ती संग्राम, हैदराबाद मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि महाराष्ट्र मैसूर सीमा आंदोलन या चळवळीमध्ये भाग घेतला होता. या प्रश्नाचं उत्तर आहे अ, ब, क, ड. या प्रश्नाशी रिलेटेड काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. 19 डिसेंबर 1961 पोर्तुगीजांच्या ताब्यातून गोवा हे राज्य मुक्त करण्यात आले. 17 सप्टेंबर 1948 निजामाच्या ताब्यातून हैदराबाद मुक्त करण्यात आले आणि 6 फेब्रुवारी 1956 रोजी मराठी भाषिकांचे महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी संयुक्त महाराष्ट्र निर्मितीची स्थापना पुणे येथे टिळक स्मारक मंदिरात करण्यात आली. पुढचा प्रश्न आहे, इसवी सन 1919 ब्रिटिश सरकारने घटनात्मक सुधारणा दिल्या कारण? पहिलं विधान आहे क्रांतिकारकांच्या चळवळीमधून भारतीयांच्यात असंतोष वाढला होता म्हणून. पुढचं विधान आहे काँग्रेस व मुस्लिम लीग यांच्यातील युती झाली होती म्हणून. पुढचं विधान आहे जहाल व मवाळ यांच्यातील युती. पुढचं विधान आहे पहिल्या महायुद्धाने निर्माण केलेली राजकीय परिस्थिती. तर या प्रश्नाचं उत्तर आहे अ, ब, क आणि ड. हे सर्व विधाने बरोबर आहेत. या क्वेश्चनशी रिलेटेड काय महत्त्वाचे मुद्दे आहेत. डिसेंबर 1916 लखनौ करार झाला होता आणि या करारानुसार दोन्ही पक्षांनी धार्मिक अल्पसंख्याकांना प्रतिनिधित्व देण्यास सहमती दर्शवली. लखनौ अधिवेशनाचे अध्यक्ष अंबिकाचरण मुजुमदार हे होते. सुरत विभाजनानंतर सुमारे 10 वर्षांनी दोन्ही म्हणजेच मवाळ व जहाल मतवादी एकत्र आले होते. पुढचा प्रश्न आहे, यांनी स्वदेशी चळवळीचा श्रीगणेशा करून खादीचा पोशाख घालून सन 1877 दिल्ली दरबारात हजेरी लावली. या प्रश्नाचं उत्तर आहे गणेश वासुदेव जोशी. या क्वेश्चनशी रिलेटेड काही महत्त्वाचे मुद्दे. 1877चा इम्पिरियल दरबार जो दिल्लीच्या 3 दरबारापैकी पहिला होता, लॉर्ड लिटनच्या व्हॉइसरॉयल्टी दरम्यान आयोजित करण्यात आला होता. या दरबारात राणी व्हिक्टोरिया हिला केसर-ए-हिंद ही पदवी बहाल करण्यात आली. गणेश वासुदेव जोशी हे हाताने कातलेल्या खादीच्या पोशाखात या दरबारात सहभागी झाले होते. पुढचा प्रश्न आहे जोड्या लावा. या प्रश्नाचं डायरेक्ट आपण उत्तरच पाहू. राष्ट्रीय सभेची अधिवेशने दिलेली आहेत आणि तिचे अध्यक्ष कोण होते हे आपल्याला याच्या जोड्या लावायच्या आहेत. या क्वेश्चनचं उत्तर आहे 1889 5वे अधिवेशन झाले होते मुंबई येथे. तर या अधिवेशनाचे अध्यक्ष होते विल्यम वेडरबर्न. 1891 राष्ट्रीय सभेचे 7वे अधिवेशन नागपूरला झाले होते आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष होते आनंदाचार्लू. 1895 राष्ट्रीय सभेचे 11वे अधिवेशन पुणे येथे झाले होते आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष होते सुरेंद्रनाथ बॅनर्जी. 1897 राष्ट्रीय सभेचे 13वे अधिवेशन अमरावती येथे झाले होते आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष होते शंकरन नारायण. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच या नोट्सची PDF मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या. धन्यवाद.